हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप छान जात असेल. तर आत्ता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या जर्नीकडे. आम्ही काल गेलो होतो यमुनोत्रीला आणि त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर लास्ट पार्ट मी टाकला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि मी एक चीज इथं ऑब्झर्व केली आहे की इथे डोंगर एवढे मोठे नाही आहेत, बट जे डोंगरावर जे झाडं आहेत त्यांची हाईट खूप जास्त आहे. त्याच्यामुळे डोंगर खूप जास्ती मोठे वाटत आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकतात की इतकी मोठी झाडं आहेत, त्यांचा जे खालचा पार्ट आहे झाडांचा तो खूप लांब आहे आणि वरचा खूप छोटा आहे. तर ही एक गोष्ट मी इथे ऑब्झर्व केली आहे. सो आत्ता आम्ही निघालो आहे पुढच्या जर्नीसाठी आणि पुढची जर्नीसाठी आम्हाला अराऊंड लागणार आहेत 12 to 15 आवर्स. बाय रोड ट्रॅव्हल आहे बसनी. तर आम्ही मध्ये मध्ये थोडेफार मंदिरं एक्सप्लोअर करणार आहात. आपल्याला इथे एक दादा भेटले ज्यांना हे जे गुप्त गंगा आहे किंवा गुप्त केव आहे शिवांची त्यांच्याबद्दल माहीत आहे. तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांच्याकडून घेऊ. तर तुम्हाला काय माहिती आहे स्टोरी याच्याबद्दल आणि कसं मिळालं होतं लोकांना, म्हणजे कसं दिसलं होतं लोकांना पहिल्यांदा? ब्रह्मखाल म्हणून एक गाव आहे. इथे 1999 मध्ये एका व्यक्तीला इथं एक दुर्गेची मूर्ती सापडली. कसं आहे म्हणजे ते पाणी भरायला येत होता तो या ठिकाणी आणि त्याला दुर्गेची मूर्ती खोदकाम करताना दुर्गेची मूर्ती सापडली आणि तिथे दुर्गेच्या मूर्तीचे एक मंदिर तयार झाले. गावकऱ्यांनी मिळून मंदिर तयार केल्यानंतर हे खालचं वाला मंदिर. त्याच्यानंतर इथे गुफेमध्ये पाण्याचा आवाज येत होता आणि तो आवाज कशाचा आहे हे बघण्याकरता जेव्हा गुफेला आत डोकावून बघितलं, त्यात पंचानन महादेवाचं शिवलिंग नॅचरली जे तयार झालेलं आहे ते त्या गावकऱ्याला दिसलं आणि त्यानंतर गावातल्या लोकांनी इथे मंदिरची स्थापना केली. पंचानन महादेवमध्ये पंचमुखी शिवलिंग आहे जे नॅचरली तयार झालेलं आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं मूर्ती स्थापना किंवा कुठल्याही प्रकारची आकृती तयार केलेली नाही आहे. आणि इथे आतमध्ये एक गुप्तगंगा म्हणून आहे. गुप्तगंगा ही नॅचरली पाणी पहाडातून येतं आणि या पाण्यापासून या गावाचं पाण्याचं प्यायच्या पाण्याची सोय झालेली आहे. त्याच्यानंतर हे गाव उत्तर काशीला जाताना प्रत्येकजण इथं आवर्जून दर्शनाकरता थांबतो. हे लोक जागेचं नाव सांगायचं ब्रह्मखाल शिवगुफा. तर काही आम्ही पोचलो आहे पुढच्या रूममध्ये आणि एकदम छोटीशी रूम ती ओपन केल्या इथे एक बेड आहे आणि इथे एक बेड आहे. हां एक सेकंड. आणि थांबा मॅडम, इथे एक TV आहे जो आम्हाला आधीच्या एक पण रूममध्ये नाही भेटला होता, पण तो फुटलेला होता. अरे यार तो व्हिडिओ नाही घेतला मी. पुढच्या तो आधीच्या रूम आणि इथे वॉशरूम आहे. तर एवढी मोठी रूम आहे आणि सगळे कम्फर्टेबल आहे. हां वर इथे आपण पुलअप्स वगैरे मारू शकतो. प्रॉपर वर्कआउट बॅक वर्कआउट होऊ शकतो. नाही येत रे. लेट्स गो. ए यो
चारुता मॅमला काहीतरी बोलायचं आहे. रूम खूपच छान आहे, निसर्गाच्या खूप जवळ असल्यासारखं वाटतं. पण आम्ही अंडरग्राऊंड आहे. सगळं निसर्गाचं सौंदर्य, डोंगर, किडे, पाणी, किडे सगळं इथेच आहे. कारण की हिने आत्ता एवढा मोठा कोळी बघितला, एवढा मोठा, मोठा नाही बघा, एवढा मोठा आणि एवढी किंचाळली. Brown. 4 जण आले होते. हे काय झालं, आणि मी एकटा मुलगा आहे कारण इकडे त्यांना वाटलं काय विषय, 2 मुली आहेत. इथे होतो म्हटलं काय झालं, मग कोळी दाखवलं त्यांनी, कल्टी मारली कोळीनी आणि आम्ही त्याला safe मी हे सगळं मिस केलं गाईज. तर गाईज आत्ता आम्ही आमच्या रूमवर फ्रेश झालो आहे आणि लगेच एक अर्ध्या तासात आम्ही आलो आहे आमच्या जवळच्या नदीवर थोडंसं बसायला शांतपणे. आणि इथे कोणीच नाही आहे, आम्ही 3-4 जण आहेत. तर खूप छान वाटतं आहे. इथं थोडं वेळ चिल करणार, इथं थोडं शांतपणे बसणार एक 15-20 मिनटं, कारण की रात्र व्हायला लागली आहे. आणि मग रूमवर जाणार आणि लवकर जेवण आहे. आज अराऊंड 7-7:30लाच जेवण आहे, 7-7:30लाच. तर जेवण करणार आणि मग लवकर झोपणार, कारण की उद्याचा प्रवास लवकर स्टार्ट करायचा आहे. सो हॅलो गाईज आणि स्वागत आहे तुमच्या एक नवीन सकाळमध्ये. तुम्हाला वाटत असेल की अरे आजूबाजूला तर अंधार आहे, हा सकाळ का भरतो आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 4 आणि आम्ही निघालो आहे पुढच्या यात्रेसाठी. तर चला, तर मग मी लोकेशन तर रिव्हील नाही करणार आहे, जाता तर तुम्हाला समजून जाईल. आत्तासाठी चला निघूयात. तर गाईज आत्ता वाजलेत सकाळचे 6:30 आणि आम्ही आलो आहे गंगनानी नावाच्या एका जागेवर. तर गंगोत्रीला जायच्या आधी ही एक जागा आहे, इथं लोक थांबून स्नान करतात आणि मग पुढे निघतात गंगोत्रीचं दर्शन घ्यायला. तुम्हाला इथे खाली दिसत असेल की गंगा नदी वाहतीये आणि इथे वरती गरम पाण्याचं कुंड आहे जिथे तुम्ही स्नान करू शकता. तर गाईज आतमध्ये 10 रुपयाची पर्ची मिळते तुम्हाला, ज्याने की तुम्ही 10 रुपये पे करावं लागतात. त्याच्यानंतर तुम्ही स्नान करू शकतात आतमध्ये. आणि आतमध्ये खूप जास्ती गर्दी असते, तर तेवढं बघून जावा. जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर या, म्हणजे थोडीशी कमी गर्दी लागणार तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं म्हणतात की आधीच्या काळात लोक इथे यायची, अंघोळ करायची किंवा स्नान करायची आणि मग पुढे गंगोत्रीला इथून पैदल जायची किंवा चालत जायची पुढचं पूर्ण यात्रा. तर ह्याला खूप जास्त शुभ मानल्या जातं, शुभ या खूप जास्त चांगलं मानलं आहे. इथं अंघोळ करून मग गंगोत्रीचं दर्शन घेणं. तर गाईज आपण आत्ता पोहोचलो आहे गंगोत्री धामच्या पायथ्याशी आणि इथे खूप जास्ती ट्रॅफिक आहे, म्हणजे लिटरली गाड्या रस्त्यांच्या मध्ये थांबल्या आहेत. त्याच्यामुळे अर्ध्या रस्त्यात म्हणजे अराऊंड 1 किलोमीटरपासून आम्ही चालत चाललो आहे. तर इथे जेवढं होईल तेवढं लवकर येत जावा, त्याच्यामुळे तुम्हाला कमी ट्रॅफिक लागेल आणि असं थांबावं नाही लागणार. इथे प्रॉपर पार्किंगची सोय नाही आहे, त्याच्यामुळे जास्ती ट्रॅफिक होतं आहे आणि अर्धे प्रवासी 1 किलोमीटरपासूनच चालत येत आहेत आमच्यासोबतच. तर हा एक प्रॉब्लेम आहे, हा एक तुम्ही नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया राहील की जितकं लवकर येईल तितक्या लवकर यायचं. आणि इथे तुम्हाला पायथ्याशी म्हणजे स्टार्टिंग पॉईंटची गेटवरून तुम्हाला व्हीलचेअरची पण सुविधा आहे, जे की मला विचारावं लागेल की तिला भैया ये कितने का है? 450. तो ये आपको 450 में मिल सकता है, मंदिर तक छोड़ेगा.
छोड़ेगा गाड़ी तक। अच्छा, मंदिर से गाड़ी तक छोड़ेगा। तो ये एक अवेलेबल है 450 to 400 में, तो आप बार्गेन करके 300 तक भी ला सकते हो। तो ये एक ऑप्शन है अंदर आने के लिए अगर आप चल नहीं सकते तो। गाईज इथे आल्यावर असं तुम्हाला तुमचं जे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे यात्रेचं ते तुम्हाला इथे दाखवायला लागतं, इथे व्हेरीफाय करायला लागतं, ते एक टोकन देतात, त्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता। मग ते टोकन घेऊन सबमिट केल्यानंतर पैसे नाही दिले, पैसे नाही, जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे ना ते फक्त दाखवायचं त्यांना की आम्ही रजिस्टर केलं, त्याचं टोकन देतात की तुम्ही जाऊ शकता पुढे। गाईज मी मागच्या 1 तासापासून लाईनमध्ये आणि आम्हाला लेट झाल्यामुळे जस्ट आत्ता दर्शन होणार आहे। मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मी घेऊन जात नाही आहे, तर म्हणून मी कॅमेरा घेऊन जाणार नाही आहे। तुम्हाला इथूनच दर्शन दाखवतो कारण की रूल्स आहेत, रूल्स पाळावे लागणार। सो त्यासाठी तुम्ही बघू शकता केवढं सुंदर मंदिर आहे, तर ह्याचं आतमधून दर्शन नाही आहे म्हणून बाहेरूनच दर्शन घ्या। मी तुम्हाला दर्शन घेतो आणि परत भेटतो दर्शनानंतर। तर गाईज आत्ता जस्ट दर्शन झालं आणि मूर्ती इतकी छान आहे, इतकी छान आहे म्हणजे वर्ड्समध्ये नाही एक्सप्रेस करू शकत। आणि आम्ही जस्ट बाहेर आलो आहे आणि तुम्ही इथे बाहेर बघू शकतात की बरेच लोकांनी इथे इच्छेचा धागा बांधला आहे। म्हणजे तुमच्या मनात काहीही इच्छा असो, तुम्ही इथे असं मानलं जातं की इथे तुम्ही कपडा बांधून ती इच्छा पूर्ण व्हावी, याचं एक म्हणजे विश करू शकतात की ती पूर्ण व्हावी। तर गाईज आत्ता आम्ही आलो आहे गंगोत्रीवरून, म्हणजे 1-2 तास झाले, सगळे फ्रेश झाले, त्यानंतर सगळ्यांचं जेवण झालं आणि आत्ता जेवण झालं आम्ही आलो आहे वॉकसाठी। तर मस्त वेदर आहे इकडे, प्लेझंट आहे, म्हणजे खूप पण थंडी नाही आहे पण ॲक्च्युली बरं आहे ते, आणि प्लेझंट आहे म्हणून मग छान आहे वाटतं वॉक करायला। इथे सगळे असे रिसॉर्ट्स वगैरे आहेत आणि मग सगळेच फुल टुरिस्टनी भरलेले आहे आणि मजा मस्त आहे। गंगोत्रीचं दर्शन पण खूप छान झालं, खूप लाईन होती मोठी, मूर्ती, देवीची मूर्ती एवढी सुरेख आहे, खूप भारी, खूप भारी, म्हणजे शब्दांमध्ये सांगूच नाही शकत की किती सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर। आणि आजूबाजूला पण असे खूप मंदिर आहेत, म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे, महादेवांचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे सगळं। आणि मग त्याच्या हां गंगेत पण बसलो होतो आम्ही 10-15 मिनटं शांतपणे, आणि खूप जास्ती गार होतं बट खूप छान वाटलं। आणि एकच लास्ट टिप की तुम्हाला जर तिकडे जायचं असेल तर सकाळी 4ला निघून मध्ये कुठेच नका थांबू, जेवढा लवकर होईल तेवढं मंदिरात जावा आणि दर्शन घ्या, कारण की जसं जसं तुम्ही लेट करणार तसं जसं टाईम वाढतो दर्शनाचा। आम्हाला आज 1-1.25 तास लागला लाईनमध्ये, 1-1.25 तास लागला, पण 1-1.25 तास खरं काहीच नाही आहे। तर गाईज आपण जशी शिवगुफाबद्दल माहिती घेतली होती की काय शिवगुफा, कशी आहे शिवगुफा, त्याच्या मागची काय स्टोरी आहे किंवा काय कथा आहे, तसंच आपण सेम या काकांकडून माहिती घेई। यांची यावर्षी 4 धामची 3री वेळ आहे आणि इन टोटल ते 5 वेळेस येऊन गेले तिथे, तर त्यांना भरपूर माहिती आहे, तर आपण थोडं त्यांच्याकडून ऐकून घेऊ। तर माझा पहिला प्रश्न होता तुमच्याशी की जे आम्ही उत्तरकाशीच्या मंदिरात गेलो इकडच्या, तर त्याचं नाव काय आणि ते का, म्हणजे का तिकडे काय त्याचं हे त्याचे काय स्टोरी आहे? ते कसं आहे माहिती आहे का, काशी विश्वेश्वर हे शंकराचे सासरे, हां बरोबर, हां, ते काशी नाव आहे पण ते नगरी आहे ना, राजा होता तो, तर त्याच्यामुळं त्याचं नाव पडला काशी विश्वेश्वर। अच्छा, असा हां ना ती स्टोरी कशी, तिथं शंकराची सासूरवाडी त्याची म्हणून तिथं तो लिंग हां ना विश्वेश्वर म्हणजे कोण आहे माहिती आहे का, त्यांना सासरे होते, सासरे होते, हां, मग त्याच्यामुळं त्यांना नाव काशी विश्वेश्वर असे पडले त्या स्थळाला। हां ओके, म्हणून त्याचं नाव काशी विश्वेश्वर। अच्छा ठीक आहे, हे एक आम्हाला समजलं। आता माझा दुसरा प्रश्न आहे की आज आम्ही गंगोत्रीला गेलो होतो, तर मला विचारायचं आहे की 5 नदींचा संगम तो पुढे होतो, खूप पुढे होतं, पण गंगोत्री तिथे का बनलं, गंगोत्रीचं मंदिर तिथे का बनलं, हे माझा प्रश्न होता। गंगोत्रीचं कसं आहे माहिती आहे का, शंकराने जेव्हा आव्हान केला, म्हणजे गंगोत्रीला उतरायचे होते तर कुठे उतरायचे म्हणजे आकाश पातालगंगा झाली ना, मग ती शंकराच्या यामध्ये होणार होती, म्हणजे मस्तकामध्ये, त्याच्यामुळे तिथं स्थळ कुठं निवडला, तो निवडला ती
गंगोत्रीचा गंगोत्री. असं आहे ते. अच्छा, म्हणजे तिथून जी भागीरथी बाहेर हा, येते भागीरथी आणि त्याच्या मागे मी असं ऐकलंय की त्याच्या मागे गौमुख म्हणून आहे जागा आहे. 19 किलोमीटर. आहे. तर तिकडून ती कशी, म्हणजे तिकडून ती वरतून बर्फातून येते का कोणालाच माहित स्वयंभू नाही? आहे, तो कोणाला माहित नाही त्याचा. ते स्वयंभू आहे. अच्छा. म्हणजे ती प्राचीन स्वयंभू आहे ते. हा. जशी शंकराची जी याच्यामध्ये आली ना हा. तशी ती स्वयंभू आहे. तिथून स्वयं कोणाला ती दिसत पण नाही ना, तिथपर्यंत जायची कोची या पण नाही. स्वयंभू आहे ती. आतापर्यंत कोणालाच नाही नाही नाही, कोणाला ती समजलं विषय नाही समजला. स्वयंभू आहे. तर गाईज आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. जर तुम्हाला या व्हिडिओमधून थोडंफार माहिती मिळाली असेल किंवा थोडंफार कळालं असेल त्या गंगोत्रीबद्दल, तर या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की असेच अजून व्हिडिओज, एक्साइटिंग व्हिडिओज, ट्रॅव्हल व्हिडिओज सगळे येणार आहेत. तर स्टे ट्यून फॉर द फ्युचर व्हिडिओज. सो गाईज, जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी एव्हरी व्हिडिओमध्ये बजेटचा 1 डिजिट रिव्हील करणार आहे. तर या व्हिडिओचा डिजिट आहे हा. आणि माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओला आपलं प्रेम दाखवलं आहे आपल्या लाईक्स आणि कमेंट्स थ्रू, तसंच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजला पण आपलं प्रेम दाखवा, भरपूर प्रेम दाखवा. तर भेटतो तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.